नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात 2024 रक्षाबंधन आपण कधी साजरी करायची आहे, भद्राकाळ काय आहे आणि शुभ मुहूर्त कोणता, अशुभ काळ कोणता, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आपल्या मनामध्ये काहीतरी गैरसमज असतो आणि तो गैरसमज म्हणजे असा की भद्राकाळामध्ये राखी बांधल्यानंतर भावाचे काहीतरी अशुभ होते। तर हा गैरसमज मनातून काढून टाका। भद्राकाळामध्ये जर तुम्ही राखी बांधलीत आपल्या भावाला तर आपल्या भावाचे काहीही अशुभ होणार नाही। पण ज्योतिषशास्त्रामध्ये शुभ मुहूर्तासाठी किंवा काही शुभ गोष्टींसाठी काही वेळा निश्चित केलेल्या आहेत आणि त्या वेळेनुसारच जर ते काम झाले तर त्या कामाचे फळ मात्र प्राप्त होत असते। आणि भद्राकाळ हा प्रत्येक वेळेला प्रत्येक रक्षाबंधनाला येतच असतो, त्यामुळे त्याचं आपल्याला काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही। तर या वर्षीचे रक्षाबंधन हे 19 ऑगस्ट 2024 रोजी येत असून रक्षासूत्रबंधनासाठी शुभ काळ हा दुपारी 1:30 ते रात्री 9:08 आहे। तर 19 तारखेला तुम्ही कधीही या शुभ मुहूर्तावर रक्षाबंधन करू शकता। आता रक्षासूत्रबंधनासाठी जो अशुभ काळ आहे तो सुद्धा तुम्हाला मी इथे सांगते। तर रक्षाबंधन आपले 19 ऑगस्ट 2024 रोजी आलेले आहे आणि त्याचा भद्राकाळ पहाटे 5:53 ते दुपारी 1:32 राहणार आहे। त्याचप्रमाणे रक्षाबंधन भद्राक उच्च काळ हा सकाळी 9:51 ते 10:53 राहणार आहे। तसेच भद्राक मुख काळ हा सकाळी 10:53 ते 12:37 राहणार आहे। तर ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला भद्राकाळामध्ये ही वेळ टाळायची आहे, त्यामध्ये आपल्याला रक्षाबंधन करायचं नाही आहे। तुम्हाला जर जास्त तशी अडचणच असेल तर तुम्ही रक्षाबंधन भद्राक उच्च काळामध्ये किंवा भद्रा मुख काळामध्ये रक्षाबंधन करू शकता। आणि जर तोही वेळ नसेल आणि तुम्हाला भद्राकाळामध्येच वेळ असेल तरीसुद्धा तुम्ही बांधली तरीही काहीही हरकत नाही। आपल्या भावावरती कोणतंही संकट येणार नाही किंवा कोणतंही अनिष्ट आपल्यासोबत घडणार नाही। तर एवढं सर्व करण्यामध्ये आपल्याला जर वेळेचं नियोजन होत नसेल तर तुम्ही अतिउत्तम म्हणजे शुभ मुहूर्तावर रक्षाबंधन करू शकता। संध्याकाळच्या वेळेला तुम्ही रक्षाबंधन केलं तरी चालेल आणि त्यामुळे आपल्या भावाचं आणि बहिणीचं नातं दृढ होण्यास मदतसुद्धा होईल। तर ही होती छोटीशी माहिती, मुहूर्त आणि अशुभ आणि शुभ वेळ मी तुम्हाला रक्षाबंधनाची जी काही आहे ती या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।